त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत, उदाहरणार्थ विशेष करून जात प्रमाणपत्र देण्याबद्दल ही प्रक्रिया अतिशय संत गतीने सुरू आहे आणि त्यामुळे आज प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही ही आपण त्या ठिकाणी वेगाने केली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. ही प्रमुख मागणी मागच्या आंदोलनाच्या वेळी होती आणि राज्य सरकारनं त्यासाठी आवश्यक निर्णय करून आपण ते दाखले देण्याबद्दल कार्यवाही सुरू केली होती. त्यामध्ये जी काही आकडेवारी जी आहे माझ्याकडे ती नंतर मी सांगेल त्यांना. किती प्रमाणपत्र, किती लोकांचे अर्ज आलेत, किती प्रमाणपत्र दिलेत, तर आणखीन खरं गती देण्याची आवश्यकता होती. म्हणून मागच्या काही महिन्यांमध्ये आमच्या सातत्याने होणाऱ्या बैठकांमध्ये आपल्या संभाजीनगरचे जे विभागात आयुक्त आहेत त्यामध्ये आपण एक SOP तयार केलेली आहे. त्याची आता कॉपीज माझ्याकडे आहेत, पाठवून देणार आहे, ज्यामुळे या सगळ्या कामामध्ये गतीहून आपल्या विशेष करून मोठ्या प्रमाणात जात प्रमाणपत्र देण्यामध्ये सुलभता येईल. पण हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी सुरू होताना, कारण हा सगळा एक नंबरचा विषय होता, कारण आपल्याकडे नोंदी नाही पण नंबर आहे. काही ठिकाणी वंशावळी आपल्याला अर्जदारांना त्या ठिकाणी ते दाखले देता आले. त्यांनी मागे एक तक्रार केली होती कन्नडच्या उपविभागीय अधिकाऱ्याबद्दलची. आज त्या अर्जदार मी संभाजीनगरला बोलावले होते. वस्तुनिष्ठ माहिती आम्ही घेतली आणि वस्तुस्थिती बरोबर आहे की वैश्विक समितीने मान्य केलेली त्यांची त्यांची जात प्रमाणपत्र मान्य केलेलं होतं ते उपविभागीय अधिकाऱ्यांनी अमान्य केलं. नंतर मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील झालं. जिल्हाधिकाऱ्यांनी वंशवाद समितीचा निर्णय कायम केला. ऑक्टोबर 2025 पासनं तो प्रकरण कन्नड प्रांताकडे प्रलंबित होतं. तर त्याचा मी आज आढावा घेतला आणि निश्चितपणे हे सांगायला हरकत नाही की अधिकाऱ्याच्या निष्क्रियतेमुळं या प्रमाणपत्र देण्यामध्ये काही अडथळे तयार झाले होते. आज त्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात त्यांच्याविरुद्ध कारवाईच्या सूचना विभाग आयुक्तांना दिलेल्या आहेत आणि तरी आता बैठक होणार म्हणून काल परवाच ते जात प्रमाणपत्र द्यायला मंजुरी दिली होती. पण शेवटी कालावधी जो होता ऑक्टोबरपासून तर हा मे एंडला आपण आहोत, तर एवढा विलंब लागायला नको. अशा सगळ्याच जिल्ह्यांमध्ये थोड्याफार फरकानं हा प्रश्न असेल असं वाटतं मला. मी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की काही सॅम्पल केस आपण करा प्रत्येक तालुक्यात जाऊन आपल्या जिल्ह्याच्या. कारण ही जी समिती आपण तयार केली होती गाव पातळीवर, मग त्यांना आपण सूचना दिल्या होत्या की दौंड्या द्या, लोकांमध्ये जागृती करा. काही ठिकाणी झालं, काही ठिकाणी घडलं नाही. साधारण आतापर्यंत समिती गठीत होण्यापूर्वी साधारण 2.5 लाख दाखले दिले होते, प्रमाणपत्र दिले होते आणि समिती गठीत झाल्याच्या नंतर साधारण 61,000 प्रमाणपत्र दिले गेले. पण त्याला जे काही समाधानकारक काम होत नाही असा तो त्यांचा जो आक्षेप आहे त्याबद्दल निश्चितच मी त्यांच्या मताशी सहमत आहे की आणखी शीघ्रगतीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे. म्हणून संभाजीनगर विभाग आयुक्तांनी ते SOP तयार केले आहेत. ते मी म्हटल्याप्रमाणे आम्ही त्याबद्दल आता मार्चपासनं त्याला थोडी गती देण्याचा प्रयत्न झाला आहे. अजूनही म्हणावं तशी गती मिळाली नाही, परंतु निदान एक पाऊल पुढे आपण टाकलेलं आहे. मला वाटतं पुढच्या काही महिन्यांमध्ये आवश्यक निश्चितपणे चांगले निकाल मिळतील याची खात्री मी या निमित्तानं त्यांना देऊ इच्छितो. माझं कालही आणि आजही न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समेत चर्चा झाली.
त्यांची आता गोव्याचे लोक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली, तरी त्यांनी आपला आग्रह म्हणून या उपसमितीच्या कामासाठी त्यांनी वेळ द्यायचा ठरवलं आहे. आणि आणखीन मग ह्या कामामध्ये गती कशी देता येईल त्यासाठी मी स्वतः लक्ष घालतो, हे त्यांनी आता आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. आता गुन्हे जे यामध्ये आंदोलनात दाखल झाले, साधारण 681 गुन्हे होते माझ्या माहितीप्रमाणे, आकडे माझ्याकडे आहे. आणि साधारण त्याच्यामध्ये त्या गुन्हे जे दाखल करण्यात आले होते त्याच्यामध्ये 681 पैकी 668 पैकी आपण 567 गुन्हे या ठिकाणी माग घेतलेले आहेत. आणि आणखीन कोर्टामध्ये 191 साधारण गुन्हे प्रलंबित आहेत की कोर्टाच्या प्रक्रियेत ते माग घेण्यात येतील. काही प्रमुख मला वाटतं 60 गुन्हे राहतील त्या 668 पैकी की ज्यामध्ये थोडं गंभीर स्वरूपाचे, त्याच्यामध्ये चौकशीमध्ये काही आक्षेप होते, तर त्यातूनही काही मार्ग काढता येईल का म्हणून आम्ही त्या संदर्भात सातत्यानं काय विचार करतोय की शेवटी आता दुर्दैवानं काही घटना घडल्यात, लोकांचा रोष होता, पब्लिक अँगर झालं म्हणतो आपण, त्यातून मग काही बाबतीत त्या गुन्ह्यामध्ये काही शिथिलता करता येईल का आपल्याला, अशा बाबतीमध्ये आम्ही विचार करतोय. पण जवळजवळ 90% जास्त गुन्हे आपण मागे घेतलेले आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदय सातत्याने त्याचा आढावा घेत आहेत आणि त्यांच्या केवळ पाठपुरामुळेच मला वाटतं हे सगळे आतापर्यंतची प्रक्रिया आपण इतक्या शीघ्रगतीने करू शकलेलो आहोत, ते मला आपल्याला सांगितलं पाहिजे. ज्या वारसदारांना जे काही शहीद झालेले कुटुंब आहे, जे आपले कार्यकर्ते आहेत, त्यांच्या कुटुंबाला सानुग्रह आणून देण्याचं 100% जवळजवळ काम पूर्ण झालेलं आहे. 269 लोक होती, 269 कुटुंबाला सानुग्रह आणून देण्यात आलेलं आहे. 100% पूर्तता केलेली आहे. आता शहीद कुटुंबातल्या पाल्यांना नोकरी देण्यासंदर्भातला मुद्दा होता. आता त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये काही मुलांना नोकऱ्या मिळाल्यात आणि काही लोकांनी ते महामंडळाच्या नोकऱ्या नाकारलेल्या आहेत. म्हणून आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी यामध्ये त्यांना सामावून घेण्यासंदर्भात आता आमचा पाठपुरावा सुरू आहे आणि मला वाटतं लवकरच त्या बाबतीतही निर्णय होऊन जाईल. अशा सगळ्या विषयाबद्दल माननीय जयरंगे पाटील साहेबांनी जो मुद्दा, अनेक मुद्दे वेळोवेळी उपस्थित केलेत, शासन त्यांच्या भावनेचा आदर करत या सगळ्या विषयामध्ये पाठपुरावा करतच आहे. शेवटी समाज बांधवांना न्याय दिला पाहिजे की जेवढी त्यांची भूमिका आहे तीच भूमिका आमचीसुद्धा आहे, राज्य सरकारची भूमिका आहे. आणि वेळोवेळी या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांनी या संदर्भात या प्रश्नाच्या सोडवणूक करण्यामध्ये सरकारची बांधिलकी अधोरेखित केलेली आहे. आता EWS जाऊन आता ECBC आलेला आहे, त्यामुळं आणखीन त्यामध्ये मोठी संधी आपल्या मुलांना मिळालेली आहे. आता मान्य सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्णय आहेत, त्यामुळे आपल्याला या बाबतीमध्ये काही सरकारला भूमिका घ्यावी लागली. मला वाटतं जे काही 58 लाख नोंदीचा जो उल्लेख सातत्यानं करतायत, तर राज्याच्या बाबतीमध्ये खरं त्या विशेष करून माहिती होती, नोंदी होत्या, परंतु जवळजवळ 12-1 लाखाच्यापर्यंत प्रमाणपत्र त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहे आणि ही प्रक्रिया चालूच आहे. पण जो सातत्यानं आक्षेप होता की लोक अर्ज करत नाही, अर्ज येत नाहीत, तर हे असे अर्ज येत नाही, ह्या सबबीखाली दाखले देता येत नाही, हे म्हणणं काही फारसं संयुक्तिक नव्हतं. मी आज स्वतः विभाग आयुक्तांना फेब्रुवारीमध्ये काही सूचना केल्या होत्या आणि आता जे नवीन विभागीय आयुक्त आले त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे की पुढच्या काही 2-3 महिन्यामध्ये मी स्वतः जिल्ह्याने दौरे करून या संदर्भात आपण अधिकाधिक दाखले कसे उपलब्ध होतील यासाठी तो कालावधी त्यांनी मला सांगितलं, मला द्या,
मी 100% कामी करून आम्ही त्या बाबतीमध्ये काहीतरी चांगलं काम आम्ही करून दाखवू शकतो असं आश्वासन दिलेलं आहे.